तर नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगरपालिकेत आहोत. या ठिकाणी आपली एक बैठक झाली होती. नक्की काय अजेंडा होता बैठकीचा आणि काय त्याच्यात सकारात्मक झाले, काय सांगू शकाल? नमस्कार, मी दीपक अरुण नळे, तळेगाव रिक्षा संघटना प्रतिनिधी सदस्य म्हणून नगरपालिकेमध्ये हजर झालो होतो. तर नगरपालिकेत स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव अशी संकल्पना संतोष भाऊ हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या मदतीने नवीन उपक्रम काहीतरी साकारण्यात येणार आहे. त्यांना नगरपालिकेला मदत म्हणून काही आम्हाला करता येईल याची आम्ही त्यांना शाश्वती दिली. सहकार्य आमचे कायम त्यांना राहील. तसेच आमच्या समस्याही आम्ही नगराध्यक्षांच्या कानावर घातल्या आहेत. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व तळेगाव नगरातील रिक्षा चालकांकडनं संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना पूर्ण सहकार्य राहील आमचे. आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केले आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही पुरवेल. धन्यवाद. सुचवायचं असेल तर आपण सगळं आपलं काही मला जे वाटलं की या ठिकाणी आपल्यासमोर माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मला अशी खात्री आहे की आपण सर्वजण या ठिकाणी माझ्याबरोबर तळेगाव दाभाडे नगर परिषद आमच्या सगळ्या नगरसेवकांबरोबर आपण देखील त्याच्यामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तळेगाव स्वच्छ सुंदर आणि विकसित तळेगाव सुसंस्कृत तळेगाव घडवण्यासाठी आपण देखील आमच्याबरोबर काम करा त्याची 100% मला खात्री आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपण आपल्या प्रत्येकाचं नियोजन त्या ठिकाणी आपण करू. पुढील काळामध्ये अशा अजून 1-2 बैठका होतील. त्या बैठकांमध्ये आपण पुढील काळामध्ये येत असताना मी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो किंवा मी कुठल्या प्रभागात काम करू शकतो, मी अजून आमची संस्था म्हणून आम्ही काय करू शकतो, याचं देखील आपल्याला पुढील काळामध्ये विचार मंथन करायचं आहे. 1-2 बैठका आपल्या होतील. त्यानंतर आपले सगळे नगरसेवक आणि आपण अशी वेगळी अशी मोठी बैठक आपण एखाद्या हॉलमध्ये घेऊ आणि त्या ठिकाणी मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू. धन्यवाद. सर्वप्रथम नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला. याबद्दल तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो. एकच मुद्दा मांडतो संतोष भाऊ, अनेक जण मुद्दे मांडणार आहे. तळेगावमध्ये निसर्ग संपदा चांगली आहे, परंतु या निसर्ग संपदेपैकी 25% निसर्ग संपदा जी झाडे त्याला कीड लागलेली, वाळवी लागलेली निलेजी तुमच्या कानाविषयी घातला होता मी, बरोबर ना? म्हणजे फोटो पण मी काढलेले आहेत. तर त्याच्यावरती तुम्ही तातडीने जर दखल घेतली तर एक चांगला अजून त्या वृक्षाला बळकटी येईल. म्हणजे केवळ त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळं ही मोठी गंभीर समस्या माझ्या दृष्टीने आहे. कारण या ठिकाणी निसर्गप्रेमी अनेक आहेत, अनेकांनी झाडं जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माझी छोटीशी सूचना आहे. अनेक सूचना करायची. आपल्या तळेगावामध्ये जेवढ्या रिक्षा आहेत त्या रिक्षेच्या पाठीमागं प्रत्येक रिक्षा चालकाने स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव असं जर लिहिलं तर त्याचाही इफेक्ट होऊ शकतो तळेगावामध्ये. नक्कीच. मला एक सूचना करायची म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण विद्यार्थ्यांना काही गोष्टी सांगायला, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलीस प्रशासन, तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि माझा रोटरी क्लब ऑफ महाराष्ट्र तर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जून आणि सेकंड टर्म म्हणजे साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काउन्सिलिंग सेशन प्रत्येक शाळेमध्ये सुरू करावं. कारण आपण बघतोय की तुम्ही म्हटलं की सिरिंज सापडल्या. अगदी 7वी-8वीपासून मुलं जी आहेत ती ड्रग्ज म्हणा किंवा गांजा या सगळ्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यानंतर आपण बघतो 7वी-8वीची मुलं अगदी ट्रिपल सीट गाड्या अगदी फास्ट चालवतात. त्याचे दुष्परिणाम त्यांना कळत नाही. ही एक गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची की जी वाढती गुन्हेगारी आहे त्याच्यामध्ये बालकांचं प्रमाण म्हणजे 16 ते 20 हा वयोगट जो आहे त्यांच्यामध्ये वाढती गुन्हेगारी आपण पाहतोय. तर त्यासाठी आपण एक काउन्सिलिंग सेशन टाईप असं जर केलं म्हणजे 2 टर्म अवेअरनेस
पोलीस प्रशासन, नगर परिषद आणि आमचं क्लब आणि अजून आपल्याकडे लायन्स क्लब आहे, रोटरीच्या इतर क्लब आहेत, असं एकत्र संयुक्त विद्यमाने आपण करू शकतो. नमस्कार. आता रेश्माताईंनी जे सांगितलं त्याच संदर्भात प्रथम बोलते. आम्ही बालविकास शाळेच्या जवळ राहतो. मी मागच्या सीओंना घेऊन 2 वेळा तिथं मीटिंग घेतलेली आहे. शाळा सुटल्यानंतर शाळेत नसलेले विद्यार्थी तिथे कारण नसताना ते सायलेन्सर फुटलेल्या अशा आवाजात जोरजोरात फेऱ्या मारत असतात आणि दक्षता कमिटीच्या महिलांना दामिनी पथकाच्या महिलांना आम्ही अशी वेळ आली तर ताबडतोब बोलून पण घेतो. पण गंमत अशी असतात की त्यांना चकवा देऊन पुन्हा ते फेऱ्या मारत राहतात. आणि तिथल्या आम्ही शिपायांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही शाळा सुटल्यावर अर्धा 1 तास का होईना पण तुम्ही आजूबाजूला थांबत राहा, फेऱ्या मारत राहा. पहिल्यांदा 15-20 दिवस ऐकलं त्यांनी, पण आता पुन्हा ते चालू झाले. तर तुम्हाला नगरपालिके थ्रू, आता माझ्याही नगराध्यक्ष पदाच्या काळात त्यावेळेला मी सीओनच्या थ्रू आज 2-2 मेंबर आम्ही तिथं हे केले होते. त्यावेळेला आळा बसला होता त्या गोष्टीवर, पण आता पुन्हा ते चालू झालेलं आहे. तर तुम्हाला ते काय करता आलं तर तो फार बरं होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रत्येक प्रभाग, जसं तुम्हाला आता प्रभात हे करायचे म्हणता, तर त्या प्रभागात तुम्ही 1-2 माणसं तरी अशी ठेवा किंवा तुमच्या ह्याच्यातली सांगा की त्यांच्यापर्यंत नागरिक काहीतरी ह्या समस्या सुचवू शकतील की जेणेकरून त्यांची नावं पुढं नाही यायची आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये राहतील. तिसरी गोष्ट, भटकी कुत्री. अगं या भटक्या कुत्र्यांनी ते एवढं नको नको केले की रात्रीची वगैरे ती लोकांना कॉलनीमध्ये यूज सुद्धा देत नाहीत. अगदी आपल्या घरात सुद्धा इतकी ती अंगावर धावून जातं. परवा दिवशीची गोष्ट आहे, आमच्या पलीकडे गोडसे राहतात. गोडसेंच्या दारामध्ये 3 मुली 7-7:30ला येताना ते कुत्र्यांनी अंगावर धाव घेतली चालू गाडीवर. 3ही पोरी खाली पडल्या. भारती शाळेचं तर मागं उदाहरण झालेलंच आहे. तरी आपल्याला त्यातूनही काही जर करता आलं तर कृपया बघावं ही माझ्या हात जोडून विनंती राहील. तळेगाव दाभाडे नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील वस्ताद हे आगामी सर्व या नगर परिषदेचा कारभार आता सांभाळत आहेत. काही संस्थांना आज त्यांनी बोलावून घेतलं होतं. सहकार्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव आणि निर्मल तळेगाव. कारण निर्मल तळेगाव यासाठी की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र निर्मल वारीच्या माध्यमातून हा स्वच्छ केलेला आहे निर्मल वारीचा. म्हणून हे तळेगावीसुद्धा ते आता निर्मल करण्याचा त्यांचा एक मानस असून त्यासाठी संबंधित सगळं संस्थान त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. रोज सकाळी 9 ते 5 ही शासकीय वेळ तर आहेच आहे. या 9 ते 5 वेळात ते सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असतात. आज रविवार सुट्टी, आजही सुट्टी त्यांनी घेतलेली नाही आहे. 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्यांना डिक्लेअर झालेला आहे. मला वाटतं जर हे अशाच पद्धतीने काम करत राहिले सकाळी 9 ते 5 रोज आणि शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीसुद्धा जर नागरिकांची कामं करत राहिले तर 5 वर्षाचा काळ हा 2.5 वर्षातच पूर्ण करतील असं मला या निमित्तानं वाटते. संपूर्ण वेळ आपला कुटुंबाला न देता तळेगावकरांच्या साठी त्या व्यतीत करत आहेत. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा जाहीर आभार. धन्यवाद.